नमस्कार. आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी विदर्भ स्पेशल मिरच्याची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत. तुम्हाला माहीतच असेल, विदर्भामध्ये भंडाऱ्यामध्ये ही भाजी जास्त बनवली जाते किंवा शेतामध्ये पार्टी असेल किंवा फॅमिली पार्टी असेल तेव्हा सुद्धा ही मिरच्याची भाजी विदर्भामध्ये खूप बनवली जाते. आणि ही मिरच्याची भाजी विदर्भामध्ये लोक आवडीने खातात. तर आज येथे आमची फॅमिली पार्टी आहे. तर 15 ते 20 लोकांसाठी येथे आम्ही ही मिरच्याची भाजी बनवणार आहे. 15 ते 20 लोकांसाठी आपण येथे ही भाजी बनवणार आहे. तर त्याचं अचूक प्रमाणसुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आणि तुम्हाला सुद्धा विदर्भ स्पेशल झणझणीत मिरच्याची भाजी बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर येथे आपण मिरच्याची भाजी बनवण्यासाठी तुरीच्या डाळीचा वापर करणार आहे. तर येथे आपण मिरच्याची भाजी बनवण्यासाठी तुरीची डाळ ही 1.25 किलो मोजून घेतलेली आहे. आणि वाटीचे मापाने म्हणत असाल तर 8 वाटी ही तुरीची डाळ आम्ही मोजून घेतलेली आहे. आणि ही डाळ आपल्याला 2-3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. आणि या डाळीतील पाणी काढून आपण ही डाळ 5 मिनिटांसाठी अशीच ठेवायची आहे. म्हणजे आपली डाळ ही लवकर शिजते. ही डाळ शिजवण्यासाठी येथे मी एक 7 लिटरचा कुकर घेतलेला आहे आणि एक 5 लिटरचा कुकर घेतलेला आहे. तर येथे आपण 8 वाटी डाळ ही मोजून घेतलेली आहे. या वाटीच्या दुप्पट आपल्याला येथे पाणी मोजून घ्यायचं आहे. आणि या पाण्यामध्ये आपण अर्धी पडी तेल घालून घेऊ. पाणी गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये डाळ शिजवायची आहे. पाणी गरम होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. तर येथे आम्ही ही हिरवी मिरची 1.5 पाव घेतलेली आहे. या सर्व मिरच्याचे आपल्याला असे जाड जाड काप करून घ्यायचे आहे. तर येथे आपल्याला या मिरचीचे 2 किंवा 3च काप करायचे आहे. तर येथे आपल्याला या मिरचीचे जास्त बारीक काप करायची गरज नाही. मिरच्या ह्या तिखट असतात आणि जास्त मिरच्या आपल्याला कट करायच्या असल्या तर गावाकडे अशा पद्धतीने मिरच्या कट करतात. म्हणजे हाताला तिखट लागत नाही आणि मिरच्या सहज कट होतात. तुम्हाला हवं तर तुम्ही ही मिरची सुरीने सुद्धा बारीक करू शकता. येथे आंबट चुका घेतलेला आहे 1.5 गड्डी. आंबट चुका स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. आणि कच्चे 3 ते 4 टमाटर घेतलेले आहे. येथे मोठ्या आकाराचे 4 कांदे आपण जाड जाड कट करून घेतलेले आहे. आता आपल्या भाज्या वगैरे कट करून झालेल्या आहे. आता आपण पुढची तयारी करू. तर येथे आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता आपलं पाणी छान गरम झालेलं आहे. एका कुकरमध्ये आपण येथे 3 वाटी डाळ टाकून घेऊ आणि शिल्लक राहिलेली डाळ आपण दुसऱ्या कुकरमध्ये टाकून घेऊ. येथे आपण कांदा, हिरवी मिरची आणि टमाटर चिरून घेतलेले आहे. यातील काही साहित्य आपण या कुकरमध्ये टाकून घेऊ आणि उरलेले साहित्य आपण दुसऱ्या कुकरमध्ये टाकून घेऊ. दोन्ही कुकरमध्ये आपण भाजी अर्धी टाकून घेतली तर भाजीची चव ही बिघडणार नाही. आता आपल्या सर्व भाज्या कुकरमध्ये टाकून झालेल्या आहे. आता आपण कुकर बंद करून घेऊ आणि या कुकरला 4 ते 5 शिट्ट्या होतील तोपर्यंत आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे. 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करून घेऊ आणि 5 ते 10 मिनिटांसाठी आपण हे कुकर असेच बाजूला ठेवून देऊ. म्हणजे या कुकरमध्ये जी वाफ जमा झालेली आहे त्यामुळे आपली डाळ ही मऊ शिजेल. 5 ते 10 मिनिटं झाल्यानंतर आपण कुकर उघडून बघू आपली डाळ छान शिजली गेली आहे का. तुम्ही बघू शकता आपली डाळ येथे छान शिजली गेलेली आहे. तरीसुद्धा रईच्या साहाय्याने आपण ही डाळ बारीक करून घेऊ. म्हणजे आपली डाळ ही लोण्यासारखी चिकन होईल. येथे बारीक चिरून घेतलेला 2.5 ते 3 वाट्या कोथिंबीर आणि 100 ग्रॅम ठेचून घेतलेला लसूण आणि 1.5 वाटी खिसून घेतलेलं खोबरं. येथे आपण डाळ शिजवून घेतलेली आहे. त्यामध्येच आपण गरम मसाला 3 ते 4 चमचे घालून घेणार आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊ. भाजीला फोडणी देण्यासाठी आपण येथे शेंगदाणा तेलाचा वापर करणार आहे. आता आपल्याला येथे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे मोहरी घालून घेऊ. मोहरी चांगली तडतड झाल्यानंतर यामध्ये आपण 3 ते 4 चमचे जिरे घालून घेऊ. यानंतर आपण ठेचून घेतलेला लसूण तेलामध्ये टाकून घेऊ. 1-2 मिनिट आपल्याला हा लसूण तेलामध्ये छान होऊ द्यायचा आहे. तर येथे आपण 1 पाव शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाण्याचा आपल्याला जाड कूट करून घ्यायचा आहे आणि ते सुद्धा आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ. तर येथे आपण हे शेंगदाणे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहे. ही भाजी बनवत असताना आपल्याला शेंगदाण्याचं कूट अगदीच बारीक करायचं नाही. थोडं जाडच आपल्याला येथे शेंगदाण्याचं कूट बनवून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये किसून घेतलेला खोबऱ्याचा खीस सुद्धा टाकून घेऊ. 2 ते 3 मिनिट आपल्याला शेंगदाणे कूट हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे. यामध्येच आपण 3 ते 4 चमचे गरम मसाला घालून घेऊ. तर येथे आपण डाळीमध्ये सुद्धा थोडा गरम मसाला वापरलेला आहे. म्हणून आपण येथे तेलामध्ये थोडा कमी मसाला वापरलेला आहे. आणि तेलामध्ये आपल्याला हा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे. तर येथे आज आमची ही फॅमिली पार्टी आहे.
तर येथे आज ही भाजी मी न बनवता माझ्या मैत्रिणीचे मिस्टर बनवणार आहे. आम्ही केव्हाही फॅमिली पार्टी करतो तेव्हा तिचे मिस्टरच भाजी बनवतात आणि तिचे मिस्टर भाजी खूप छान बनवतात आणि भाजीचं प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट असते. त्यामुळे आजची भाजीसुद्धा तेच बनवणार आहे. येथे आता आपला सर्व मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये शिजवून घेतलेली डाळ आणि भाज्या घालून घेऊ आणि येथे आपल्याला पातेल्यावरती लगेचच झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे भाजीला अशी कडक फोडणी बसते. आणि आपल्याला आता यावर झाकण ठेवून हे असंच 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. आता आपण यावरील झाकण काढून उरलेली डाळसुद्धा यामध्ये टाकून घेऊ. तुम्हाला दिसतच असेल आपल्या भाजीला अशी छान कडक फोडणी बसलेली आहे. या भाजीला कडक फोडणी बसली तरच या भाजीला छान चव येते. फोडणी देत असताना आपण यावर झाकण ठेवल्यामुळे मसाल्याचा सुगंधसुद्धा बाहेर जात नाही आणि या भाजीला छान चव येते. आता आपण या भाजीमध्ये 1.5 ते 2 चमचे हळद घालून घेऊ. 5 ते 10 मिनिट आपण ही भाजी अशीच शिजवून घेऊ. ही भाजी पातेल्याच्या तळाला लागायला नको म्हणून ही भाजी आपल्याला अधूनमधून हलवत राहायची आहे. आता आपण बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर भाजीमध्ये घालून घेऊ आणि हा सर्व कोथिंबीर भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि या भाजीमध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालून घ्यायचं आहे. तर येथे आपल्याला भाजी किती बनवायची आहे त्या प्रमाणाने पाणी घालून घ्यायचं आहे. तर येथे आपल्याला भाजी पातळ हवी किंवा घट्ट हवी त्या प्रमाणानेच पाणी घालून. तर ही मिरच्याची भाजी थोडी पातळच असते. मिरच्याची भाजी ही घट्ट खायला चांगली लागत नाही, म्हणून येथे आपण ही भाजी थोडी पातळच ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे भाजी आपल्याला पातळ बनवून घ्यायची आहे. या भाजीमध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ. तर या भाजीमध्ये तुम्ही मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे मीठ आपण सर्व भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता या भाजीला आपण 10 ते 15 मिनिट चांगली उकड काढून घेऊ. या भाजीला चांगल्या प्रकारे उकड आल्यानंतर यामध्ये वरून थोडा कोथिंबीर घालून घेऊ. या भाजीमध्ये वरून थोडी कोथिंबीर घातली तरी सुद्धा या भाजीला छान चव येते. तर अशी ही विदर्भ स्पेशल मिरच्याची भाजी भाकरीसोबत खायला खूप छान लागते किंवा तुम्ही ही भाजी चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. तर अशी ही विदर्भ स्पेशल मिरच्याची भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा. तर ही विदर्भ स्पेशल मिरच्याची भाजी गणपती बसतात तेव्हा भंडाऱ्यामध्ये जास्त करून बनवली जाते किंवा फॅमिली पार्टी असेल तेव्हा सुद्धा ही भाजी बनवली जाते किंवा घरच्या घरी सुद्धा ही भाजी बराच वेळ बनवली जाते. पण विदर्भामध्ये नाहीच तर बऱ्याच ठिकाणी ही भाजी आवडीने खाल्ली जाते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.